छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील विकसित होणारं शहर म्हणून आज ओळखलं जात आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार आणि गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांचा सिंहाचा वाटा आहे। या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनी केले आहे। अहो, कामे केवळ सुरूच केली नाही तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील त्यांनी नेलेली आहेत। यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून सुराणा नगर वॉर्ड क्रमांक 65 चा उल्लेख विशेष करता येईल। सुराणा नगर वॉर्ड क्रमांक 65 च्या विकासामध्ये सावे साहेबांच्या प्रयत्नातून आणि पुरवलेल्या भरघोस निधीतून मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे। या वॉर्डाच्या अंतर्गत असलेल्या जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आले आहे। यामध्ये 7 हिल, सेंट्रल नाका, सिडको बस स्टँड ते हर्सुल टी पॉइंट, श्रीनाथ नगर, बसय्य नगर, टाउन सेंटर, राज हाइट्स, पीएफ ऑफिस, अग्रसेन भवन, विद्यानिकेतन कॉलनी यांच्यासह एकूण 21 मुख्य रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे। सुराणा नगर वॉर्ड क्रमांक 65 अंतर्गत टाउन सेंटर या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम देखील अतुलजी सावे साहेबांनी मार्गी लावले असून अनेक ठिकाणी पाणी जाण्यासाठी मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन देखील टाकण्यात आलेल्या आहेत। महेश नगर येथील उद्यानात आणि टाउन सेंटर बँक ऑफ महाराष्ट्र समोरील उद्यानात विंधन विहिरी घेण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे C3 टाउन सेंटर येथे व्यायाम साहित्य बसवण्यात आले असून विद्यानिकेतन कॉलनी येथे उद्यानाचा विकास करण्याचे काम देखील प्रस्तावित आहे। अहो, सावे साहेबांनी वेळोवेळी निधी पुरवून आणि पाठपुरावा करून ही विकास कामे मार्गी लावली आहे। सुराणा नगर वॉर्ड क्रमांक 65 च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून अतुलजी सावे साहेबांनी आतापर्यंत तब्बल 44 कोटी 93 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे। तसेच या वॉर्डासाठी 3 कोटी 85 लक्ष रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आला आहे। विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड मोठ्या निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहेत। रोडची कामं सावे साहेबांनी चांगले करून दिलेले आहेत। लाईटचे पण कामं आहेत, पाणी पण आता व्यवस्थित येत आहे। बरीच कामं त्यांच्या मार्फत चांगली होत आहे ते आमदार झाल्याबद्दल। शांत, संयमी, मनमिळाऊ, प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुलजी सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हा विश्वास आहे।